माझं नाव स्नेहल आहे आणि माझं वय 26 वर्षे आहे. मी एका छोट्या गावात राहते. माझा नवरा खूप कष्टाळू शेतकरी आहे. आमची 6 वर्षांची मुलगी पिहू आहे. ही गोष्ट माझी आणि माझ्या मुंबईहून आलेल्या दीराची आहे. त्याचं नाव अजय. साधारण 2 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे. अजय मुंबईला एका आय-टी कंपनीत नोकरी करतो. त्याला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिसच्या कामाचा कंटाळा आला होता. त्याने वडिलांना सुचवले की काही दिवस गावी येऊन दादा आणि माझ्याकडे राहून जाईल. मला वाटलं की हवापालट होईल त्याच्यासाठी. मी जवळजवळ 5 वर्षांनंतर गावाकडच्या घरी अजयला पाहत होते. आमचे घर गावाबाहेर थेट बागेच्या कडेलाच होते. पहिल्या दिवशी अजय खूप शांत होता. माझ्याशी जास्त ओळख नसल्यामुळे तो फक्त जेवणापुरता बोलत होता आणि बाकीचा वेळ लॅपटॉपवर काम करत बसायचा. मी माझ्या घरकामात व्यस्त असायचे. पहिल्या रात्री नेहमीप्रमाणे माझा नवरा शेतात निघून गेला. रात्री 2च्या सुमारास अचानक अजयला तहान लागली आणि तो पाणी पिण्यासाठी उठला. हॉलमधून जाताना किचनच्या बाजूला असलेल्या खोलीत त्याचे लक्ष गेले. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मंद प्रकाशात त्याने पाहिले की मी गाढ झोपेत होते आणि उकाड्यामुळे माझी साडी थोडी सरकली. त्या रात्री खूप उशीर झाला, झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अजयच्या मनात रात्रीचे ते दृश्य रेंगाळत होते. तो माझ्याकडे चोरून बघू लागला. दुपारी मी अंगणात गहू साफ करत बसले होते. तो तिथे गेला आणि म्हणाला, "वहिनी, खूप काम असते का तुला दिवसभर? मी मदत करतो." मी आश्चर्याने पाहिले आणि हसून म्हणाले, "अरे अजय, तू मुंबईचा बाबू. तुला जमेल का हे?" अजय म्हणाला, "वहिनी, माणसाला सगळं जमू शकतं. फक्त शिकवणारी व्यक्ती सारखी सुंदर हवी." माझे बोलणे ऐकून मी थोडी लाजले आणि विषय बदलला. त्या दिवशी संध्याकाळी माझा नवरा घरी आला आणि म्हणाला, "अजय, आज मला बँकेच्या कामासाठी तालुक्याला जायचं लागेल. परत येण्यास उशीर होईल. तू संध्याकाळी स्नेहलसोबत विहिरीकडे जाऊन शेतात." अजयला जणू हवे ते मिळालं होतं. तो लगेच होकार दिला. शेताकडे जाताना आम्ही दोघे शांत होतो. शांत रस्ता आणि आजूबाजूला हिरवळ होती. मी अबोलपणा सोडून आता त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होते. मी विचारले, "अजय, मुंबईला एवढ्या पोरपोरी आहेत. तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का?" "वहिनी, मुंबईच्या मुलींमध्ये ती साधी आणि सुंदर गोड कुठली. तुझ्यासारखी सुंदर मुलगी अजून भेटलीच नाही." मी गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, "काहीही काय अजय, वयाने मी मोठी आहे. मी तुझ्यापेक्षा तुझी वहिनी आहे." अजय म्हणाला, "सुंदरतेला नात्याच आणि वयाचं बंधन नसतं." या गप्पांमुळे आमच्यातील अंतर फार मिटून गेलं होतं. रात्री माझा नवरा तालुक्याहून परत आला नाही. त्याने फोन करून सांगितले की काम न झाल्यामुळे मित्राकडे मुक्कामी थांबत आहे. आता घरात फक्त मी, अजय आणि पिहू होतो. रात्री जेवण झाले. मी पिहूला झोपवले आणि हॉलमध्ये अजयच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या बेडवर झोपायला आले. मी लाईट बंद केली. फक्त एक छोटा बल्ब चालू होता. खोलीत कमालीची शांतता होती. मी एक मोठी ब्लँकेट अंगावर घेतली. काही वेळातच मी शांत झाले. माझे डोळे लागले होते. अजयची हिंमत वाढली. तो हळूच बेडवरून उठला आणि माझ्या बेडवर एका कोपऱ्यात झोपला. त्याने झोपल्याचं नाटक केलं आणि हळूच त्याचा हात माझ्या अंगावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा स्पर्श होताच मी अचानक डोळे उघडले. मी रागात त्याचा हात झटकला आणि बेडवर उठून बसले. मी म्हणाले, "अजय, हे काय चाललंय? तू विसरतोस काय? तुझ्या मोठ्या भावाची बायको. मी तुझी वहिनी आहे. तुझ्या मोठ्यावर मिळाले का तुला? आताच्या आता खोलीच्या बाहेर जा. नाहीतर मी उद्या सकाळी दादाला आणि तुमच्या आईला फोन करून सगळं सांगते." त्याच्या त्या रुद्र अवतारामुळे अजय पूर्णपणे थरथर कापायला लागला. त्याने तातडीने माझे हात जोडले आणि म्हणाला, "वहिनी, प्लीज नको सांगू कोणाला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. प्लीज मला माफ कर." मी रागाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "तू गुपचूप कोणतीही हिंमत करू नकोस." जवळजवळ पाऊण तास गेला. खोलीत फक्त घड्याळाचा आवाज होता. मला खात्री होती की अजय जागाच आहे. अजय अत्यंत हळू आणि भावनिक आवाजात म्हणाला, "वहिनी, मी तुझ्या आदरापोटी हे बोलतोय. माझ्या मनात चुकीचा हेतू नव्हता. मला माफ कर." मी काहीच उत्तर दिले नाही आणि हळूच त्याच्याकडे वळले. मंद प्रकाशात त्याला दिसले की माझ्या चेहऱ्यावरचा राग आता नाहीसा झाला होता. मी हलकेसे हसले आणि कुजबुजले, "खूपच हट्टी आहेस रे अजय. एवढं दडावलं तरी तुझी भीती पडाली नाही. मी काही बोलणार नाही." "थांब. माझी एक अट आहे. जर ती मान्य असेल तरच." अजय उत्सुकतेने विचारले, "कोणती अट वहिनी?" मी म्हणाले, "बघ अजय, आज रात्री खोलीत जे काही घडेल ते फक्त आजच्या रात्रीपुरते मर्यादित राहील. उद्या सकाळी जेव्हा तुझे दादा येतील तेव्हा तू त्यांच्याशी आणि माझ्याशी नेहमीप्रमाणे वागायचं. तुझ्या नजरेत किंवा वागण्यात कोणताही बदल लोकांना दिसता कामा नये.
हे आपल्या नात्याचे गुपित असेल जे कधीही बाहेर येणार नाही. असं मान्य आहे का? अजय म्हणाला, मला पूर्णपणे मान्य आहे वहिनी. शपथ आहे मला. मी त्याचा हात हातात घेतला. मंद हसून छोटा बल्ब बंद केला. संपूर्ण अंधारात फक्त माझ्या हातातल्या काचेच्या बांगड्यांचा किणकिण आवाज आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. त्या रात्री आम्ही एक मोठी चूक होती, जी नंतर आमच्या दोघांनाही महाग पडणार होती. सकाळी 6 वाजता खिडकीतून प्रकाश आला. मी डोळे उघडले तर अजय आधीच उठला होता. तो साडी नेसून कपाळावर कुंकू लावून किचनमध्ये चहा बनवत होता. जणू रात्री काही घडलेच नव्हते. त्याच्या त्या संयमाने मला कौतुक वाटले. तेवढ्यात दारावर ठोठाव पडला. माझा नवरा आला आणि अजय पटकन उठून बसला. मी हसतमुखाने दरवाजा उघडला. माझा नवरा थकलेला होता. त्याने अजयला विचारलं, "काय अजय, झोप लागली का नीट?" "डास तर नाही ना चावले?" अजय कसाबसा हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला. मी चहा आणला आणि अगदी सहजपणे त्याला दिला. माझी ती कमालीची ॲक्टिंग पाहून अजय थक्क झाला होता. त्यानंतर 2 दिवस अजयची मुंबईला जाण्याची वेळ आली. निघताना मी त्याला प्रवासासाठी शिदोरी दिली. बसमध्ये बसल्यावर त्याने तो डबा उघडला व त्यात एक चिठ्ठी होती. मुंबईला गेल्यावर कामावर लक्ष दे आणि हो, पुढच्या वेळी सुट्टीत नक्की ये. पण कोणालाही न सांगता. ती चिठ्ठी वाचून त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. या गोष्टीला 2 महिने झाले होते. अजय मुंबईत त्याच्या कामात व्यस्त झाला होता. माझ्याशी कधीतरी फोनवर बोलणं व्हायचं, पण तेही घरगुती आणि मर्यादित. अचानक काल रात्री अजयच्या मोबाईलवर गावावरून एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ मेसेज आला. त्याने तो व्हिडिओ ओपन केला आणि त्याचे धावेदन आले. त्या व्हिडिओमध्ये गावची ती खोली दिसत होती. हो, तीच खोली जिथे आम्ही रात्रभर घालवली होती. खोलीच्या कोपऱ्यात एका जुन्या फाईलमध्ये मागे लपलेले छुपा कॅमेरा स्पष्ट दिसत होता आणि त्यातून शूट झालेली आमची ती रात्र रेकॉर्ड झाली होती. व्हिडिओ खाली टेक्स्ट मेसेज आला, जो माझ्या नवऱ्याचा किंवा माझा नव्हता, तर गावातील एका अज्ञात व्यक्तीचा होता. त्यात लिहिले होते, "काय अजय भाऊ, मुंबईत बसून गावाकडच्या आठवणी येत असतील ना?" हे गुपित फक्त तुमच्या दोघांमध्येच राहिलं असं वाटलं होतं का? उद्या संध्याकाळपर्यंत 5 लाख रुपये अकाउंटवर ट्रान्सफर कर. नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या वडिलांना आणि मोठ्या भावाच्या मोबाईलवर पोहोचेल. तो मेसेज वाचून अजयच्या हातातील फोन खाली पडला. त्याच्या अंगातून थंडा घाम सुटला. ते गुपित आता कुणा तिसऱ्या व्यक्तीच्या हातात सापडले होते आणि आता काय करावं हेच त्याला समजत नव्हते. तो धमकीचा मेसेज वाचून अजयच्या हातातील फोन खाली पडला. कपारावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. छाती धडधड वाढली होती आणि डोळ्यासमोर अंधार आला. 5 लाख रुपये नाही, तर व्हिडिओ दादा आणि बाबांच्या मोबाईलवर. हे शब्द त्याच्या डोक्यात चक्रवाऱ्यासारखे फिरत होते. जर हा व्हिडिओ माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचला, तर एका क्षणात आमचा अख्खा कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं. माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान, माझी अब्रू आणि अजयचं करिअर हे सगळं मातीमोल होणार होतं. अजय स्वतःला कसेबसे सावरला आणि अंथरुणावरून मटकन खाली बसला. पहिल्यांदा त्याला वाटलं की मीच रचलेला एखादा प्लान तर नसेल ना. पण दुसऱ्या क्षणी माझ्या डोळ्यात ते निष्पाप भाव आणि माझ्या अगणित आठवणी आल्या. मी असं कधी करू शकत नाही. मग हे कोणी केलं? त्या खोलीत छुप्या कॅमेरा लावणारा तिसरा माणूस कोण? रात्री 12:30 वाजले होते. अजय मुंबेड्यासारखा फिरत होता. त्याने त्या अज्ञात नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तो नंबर केवळ इंटरनेट कॉलिंग आणि व्हॉट्सॲपपुरता मर्यादित होता. फोन लागत नव्हता. आता मला सावध करणं अत्यंत गरजेचं होतं. अजय थरथरत्या हाताने मला गुपचूप व्हॉट्सॲपवर मेसेज केला. "वहिनी, खूप मोठं संकट आले आहे. जागी असशील तर प्लीज कॉल कर." 5 मिनिटांतच मी व्हिडिओ कॉल आला. मी किचनमध्ये अंधारात उभी होते जेणेकरून माझ्या नवऱ्याला जाग येऊ नये. माझा चेहरा पांढरा फटक पडला होता. "अजय, काय झालं रे? एवढ्या रात्री काय संकट आले?" मी दबक्या आवाजात विचारले. अजय काहीही न बोलता त्याच्या लॅपटॉपवर तो व्हिडिओ आणि त्याखाली आलेला धमकीचा मेसेज कॅमेरासमोर दाखवला. व्हिडिओ स्वतःला पाहताच मी दचकून आपल्या ओठावर हात ठेवला. माझ्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं. "अजय, हे काय झालंय? हा व्हिडिओ कोणी काढला? आपल्याला त्या खोलीत कॅमेरा कुठे होता?" मी रडत कुजबुजले. अजय म्हणाला, "वहिनी, शांत हो. दादाला जाग येईल. त्या खोलीतल्या कपाटाच्या वरच्या फाईलमध्ये कोणीतरी छुपा कॅमेरा लावला होता. तो ब्लॅकमेलर 5 लाख रुपये मागतोय." मी त्याला परिस्थिती समजावून सांगितली. "अजय, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि जर दादांना हे कळलं तर ते जीव देतील आणि मला मारून टाकतील. माझ्या पिहूचं काय होईल? अजय, प्लीज काहीतरी कर." मी पूर्णपणे कोलमडून गेले होते.
अजय म्हणाला, "वहिनी, तू काळजी करू नकोस. मी उद्या सकाळीच पहिल्या गाडीने गावी येतोय. मी गावी येईन. दादासोबत अगदी सामान्य वाग. त्यांना काहीही संशय येऊ देऊ नकोस." असं म्हणून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी अजय दुपारी गावी पोहोचला. मला अचानक आलेलं पाहून माझ्या नवऱ्याला आनंद आला. पण त्याच्या चेहऱ्यावरचे उदास अवसान पाहून त्याने विचारलं, "काय अजय? तब्येत ठीक नाही का? अचानक कसा आलास?" अजय कसाबसा हसला आणि म्हणाला, "काही नाही दादा. मुंबईला खूप उकाडा होता. ऑफिसचं कामही नव्हतं म्हणून आलो." 2 दिवस दुपारी माझा नवरा जेव्हा शेतात गेला, तेव्हा मी आणि अजय तातडीने त्या खोलीची झडती घेतली. कपाटाच्या वर पाहिलं तर तिथे खरोखरच एका फाईलच्या कोपऱ्यात छोटा पेनच्या आकाराचा छुपा कॅमेरा लावलेला होता. तो कॅमेरा वायफायवर चालणारा होता. याचा अर्थ कॅमेरा लावणारी व्यक्ती घरच्या आसपासचीच होती, जिने घराचा वायफाय आणि केव्हा जवळच नेटवर्क वापरून डेटा गोळा केला होता. मी अजयला विचारले, "अजय, आपण त्या रात्री खोलीत जाण्यापूर्वी या खोलीत कोण आलं होतं किंवा कपाटाजवळ कोण रेंगत होतं?" मी विचार करायला सुरुवात केली. अचानक माझे डोळे मोठे झाले. "अजय, त्या रात्री लाईटचा दिवस होता ना? त्याच्या आदल्या दिवशी दुपारी आपल्या गावातल्या तो समीर आला होता. दादांना शेतातल्या खताच्या गोण्यांबद्दल काहीतरी विचारायला आला होता. दादा घरी नव्हते म्हणून मी 5 मिनिट त्याला या खोलीत बसायला सांगितलं होतं आणि मी त्याच्यासाठी चहा आणायला किचनमध्ये गेले होते. समीर हा गावातील एक टवाळक तरुण आहे. त्याला नेहमी घरातल्या बाबतीत रस असतो." आम्ही दोघे लगे एकटे पाहून अजयने थेट विचारलं, "समीर, तू आमच्या घरात छुपा कॅमेरा का लावलास? आणि हा व्हिडिओ कसा तुझ्याकडे आहे?" समीर प्रथम नाकारत होता. पण अजयने मोबाईलमधला धमकीचा मेसेज आणि कॅमेरा दाखवला. समीर घाबरून गेला. त्याने कबूल केलं की त्याने कॅमेरा लावला होता आणि पैसे मागण्याचा विचार केला होता. आम्ही पैसे देण्याचा विचारही केला नाही. त्याऐवजी थेट गावातल्या पोलीस ठाण्यात गेलो. पोलीस निरीक्षकांना सगळं सांगितलं. कॅमेरा, व्हिडिओ आणि धमकीचा मेसेज दाखवला. चौकशीत तो पूर्ण कबूल झाला. व्हिडिओची कॉपी त्याच्याकडून जप्त करून नष्ट करण्यात आली. ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल झाला. मात्र हे सगळं घडताना माझ्या नवऱ्याला काहीतरी संशय आला. त्याने विचारपूस केली. मी आणि अजय दोघांनीही खूप प्रयत्न केले की सत्य बाहेर येऊ नये. पण घरातले वातावरण बदलले. अजयला लगेच मुंबईला परत जावं लागलं. मी आणि अजय यापुढे कधीही एकटे भेटलो नाही. फोनवरही फक्त घरगुती गोष्टी. त्या रात्रीच्या चुकीमुळे आम्ही दोघेही आयुष्यभर भीती आणि पश्चात्तापात जगत आहोत. पिहूला आणि कुटुंबाला कसं सांभाळायचं हेच आता माझं सगळं जग आहे. अजयनेही मुंबईत आपलं आयुष्य वेगळं सुरू केलं. तो कधी गावी येत नाही. ही घटना मला नेहमी आठवते. एक क्षणाची चूक, एका रात्रीची मर्यादा ओलांडणं, कुटुंबाच्या विश्वासाला तडा देणं, हे सगळं किती महाग पडतं हे मला आता कळतं. पैशासाठी किंवा लालसेसाठी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणे कधीही योग्य नाही. आणि स्वतःच्या कुटुंबातील नात्यांना ओलांडून केलेल्या चुका कधीही गुप्त राहत नाहीत. शेवटी सत्य समोर येतच. आज मी फक्त एक गोष्ट समजते. विश्वास, मर्यादा आणि कुटुंबाची इज्जत हीच खरी संपत्ती आहे. बाकी सगळं तात्पुरतं असतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.